पुढचं नाव क्रमांक 5 चे अध्यक्ष आनंद जाधवजी, तर त्याचे अध्यक्ष प्रमोद बगारेजी त्यांनी सुद्धा पुढे यावं. त्यांच्या संपूर्ण 2 कार्यकर्त्यांचा हे सत्कार होत आहे. 2 क्रमांक 3 चे अध्यक्ष विश्वास सावंतजी किंवा त्यांच्या 2 क्रमांक 3 मधून कुणी सरचिटणीस कोषाध्यक्ष असेल तर कुणीतरी यावं. 2 क्रमांक 3. 2 क्रमांक 2 च्या अध्यक्ष ऍडव्होकेट सुषमाताई सोहनी किंवा त्यांचे सरचिटणीस प्रवीण तांडेजी किंवा अन्य कुणी पदाधिकारी असेल 2 क्रमांक 2 चा तरी त्यांनी यावं. या 2 क्रमांक 1 चे अध्यक्ष चंद्रकांत कांबळेजी किंवा कांबळेजी आहेत. 2 क्रमांक 2 चे यशवंत गुरुजी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार मुंबईच्या वतीने होत आहे. 2 क्रमांक 3 मधून पुढे असेल तर या. आणि मुंबईच्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सुनीताताई गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. त्यांचं सुद्धा मुंबईच्या वतीनं स्वागत होत आहे. सुनीताताई गायकवाड. त्यानंतर पुढचे वक्ते जे आहेत सुनीताताई गायकवाड, आपण वरती यावं. आपण सुद्धा स्वागत होत आहे मुंबईच्या वतीने. जयंती निमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी आपण भैयासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करतो. मी म्हटलं खूप वक्ते झाले जातात. आदरणीय सर्वे गुरुजींनी भैयासाहेब आंबेडकरांचा गौरव करणारं सर्वच भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. भैयासाहेबांनी जे जे कार्य बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. आदरणीय वानखेडे साहेबांनी सुद्धा भैयासाहेब आंबेडकरांमुळे बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा जिथे जिथे भैयासाहेब गेलेले आहेत त्याचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. अनेक गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहे. एवढंच काय तर भैयासाहेब आंबेडकरांचा गौरव ग्रंथ जो आपण प्रकाशित केलेला आहे हे जे काही या ठिकाणी आपण बोललेलं आहे ते सर्व प्रशिक्षित बौद्धाचार्य माजी रामदेव केंद्रीय शिक्षक यांना सर्वांना माहिती आहे. मग आपण दरवर्षी जयंती का साजरी करतो महापुरुषांची, तर त्या जयंती निमित्तानं त्या कार्याचा आढावा घेणे आणि त्या कार्यामधून काही आदर्श आपल्याला घेता येतोय का किंवा आपल्याला काही आणखी कृती कार्यक्रम करता येईल काय. संस्थेच्या माध्यमातून भैयासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला धम्मदीक्षेचे कार्यक्रम केले. मला असं वाटतं की आजही महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेपाडे अनेक बौद्ध बांधव असे आहेत की ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेलाच नाही. आई वडील आमचे बौद्ध होते, बाबासाहेबांच्या काळात धम्मदीक्षा घेतली, मग आम्ही आमचे आई वडील बौद्ध म्हणून आम्ही बौद्ध. खऱ्या अर्थाने भैयासाहेब आंबेडकरांनी हे देखील सांगितलं होतं की जन्माने कोणीही हिंदू होत नाही, मुस्लिम होत नाही, ख्रिश्चन होत नाही. ख्रिश्चनांचा मुलगा जन्माला आला तरी तो ख्रिश्चन होत नाही जोपर्यंत त्याचा बाप्तिस्मा होत नाही, आणि मुसलमान असेल त्याचं जोपर्यंत खतना होत नाही, सुरता होत नाही तोपर्यंत तो मुसलमान होत नाही. ब्राह्मणाच्या मुलाची जोपर्यंत मुंज होत नाही, त्याला धागा गळ्यात टाकत नाही तोपर्यंत तो ब्राह्मण होत नाही, हिंदू होत नाही. बाकीच्या हिंदू लोकांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा नाही. पण बौद्धांच्या घरी जन्माला आलेला तो जन्माने बौद्ध होतो काय, तर त्याला बौद्धांचे संस्कार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक बौद्धानं किमान एकदा तरी डोक्यावरचे केस काढून चिवर धारण करून तो श्रामदेव झाला पाहिजे, तर तो खऱ्या अर्थानं बौद्ध होतो. हे सांगायचं काम तथा बाबासाहेबांचे सुपुत्र आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. मी बाबासाहेबांचा मुलगा आहे, मी धम्मदीक्षा घेतली, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा मी पालन करतो म्हणून मी बौद्ध आहे म्हणून नव्हे, तर भैयासाहेब आंबेडकरांनी त्या चैत्यस्तूपामध्ये चिवर घेतलं, डोक्यावरचे केस काढले, धम्मदीक्षा घेतली आणि ते
प्रॅक्टिकली बौद्ध झाले आणि म्हणून निवडणूक आली, खासदारकीसाठी रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी होती, शेड्यूल कास्टसाठी ती जागा रिकामी होती. इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना जायला काय होतंय भरा अर्ज, खासदार होऊन जाल. भैयासाहेब आंबेडकर खासदारकीसाठी त्यांनी तो अर्ज भरला असता, पूर्वाश्रमीची जात लिहिली असती, हिंदू महाल, तर बाबासाहेबांच्या एवढ्या आयुष्यभर केलेल्या कष्टावर पाणी फेरलं असतं. आणि म्हणून भैयासाहेब म्हणाले, मी बाबासाहेबांचा मुलगा आहे, मी माझ्या स्वार्थासाठी आणि खासदारकी मिळते म्हणून मी तो रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सीचा अर्ज भरणार नाही. मी बौद्ध आहे, मी जनरल कॅटेगरी मधून जागा असेल तर तिथे अर्ज भरेन, खासदारकी तिथेच लढवेन. परंतु खासदारकीसाठी त्यांनी आपला स्वतःचा धर्म, बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला काळीमा फासला नाही. स्वार्थासाठी त्यांनी, आपल्या स्वार्थासाठी त्यांनी जात, पूर्वाश्रमीची जात नाही लावली. मी बौद्ध आहे, स्वाभिमानाने त्यांनी बौद्ध म्हणून जीवन जगले. त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांनी ते शिकवलं आणि समाजासमोर देखील आदर्श ठेवला. इथेच थांबतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुपुत्राला अभिवादन करतो. जयंती निमित्तानं आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतरचे जे वक्ते आहे संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस के भंडारे साहेब, यांना सुद्धा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि परमानंदाची भागवत करत आहे. भंडारे साहेब. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. आज त्यांचा 110वा जयंती समारोह आपण साजरा करत आहोत. हे आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन. आजच्या या भैयासाहेब आंबेडकरांच्या 110व्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय भंते व्ही संघपालजी यांना माझा पंचांग प्रणाम. त्याचबरोबर आज खास करून या जयंती समारोहासाठी उपस्थित असलेले संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावले साहेब, ट्रस्टी कॅप्टन निकाडे साहेब, सर्व केंद्रीय पदाधिकारी, सर्व महाराष्ट्राचे पदाधिकारी, सर्व मुंबई प्रदेशचे पदाधिकारी, आपण सर्व उपस्थित झाले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांचा 110वी जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांनी काय काय केलं याचा उजाळा करण्याचं काम आपण सर्व भारतीय बौद्ध समाजवाले, समाजातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आता करू लागलेले आहेत. ते करण्याचं कारण म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांना पहिलं जे आपण भैयासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे जे पुस्तक आपण निर्माण केलं, त्या पुस्तकातून भैयासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अनेक माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर आता अजून एक पुस्तक वाळुंज यांनी, काय त्याचं नाव, वाळुंज ना, जवंजाळ यांनी पुस्तक, ते पण सुंदर पुस्तक निर्माण केलेलं आहे. या पुस्तकातून सुद्धा भैयासाहेब आंबेडकरांची चांगली माहिती की भैयासाहेबांनी खरं काय केलं. मागच्या वर्षावासमध्ये माझा प्रमुख विषय होता आणि त्या विषयामध्ये मी आमदार भैयासाहेब आंबेडकर या विषयावर, या आमदार म्हणून काय त्यांनी केलं याबद्दल मी प्रकाश टाकला होता. त्याची पुन्हा एकदा मी थोडीशी आठवण देऊन इच्छितो की आज आपण बघताय संपूर्ण राजकारण जिकडे तिकडे बोकाळलेलं आहे. सत्तेसाठी सगळे सत्तेपिपासू झालेले आहेत. प्रत्येकाला आपल्याला अधिकार पाहिजे, सत्ता पाहिजे, सगळे पैसा पाहिजे, अशा प्रकारचे आहे. परंतु भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र होतं, सूर्यपुत्रांचे सुपुत्र होतं. याचे कितीतरी उदाहरणं आहेत. आता उदाहरण जो आमचे सर्वजी गुरुजींनी सांगितलं की काय की त्यांना खासदारकीला तिकीट मिळालं होतं, परंतु राखीव मतदारसंघात नव्हतं. आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी बौद्ध झालोय, मला आता राखीव मतदारसंघात उभं राहायचं नाही, मला सर्वसाधारण बघत जनरल संघात उभं राहायचं. त्यामुळे ते नाकारलं. त्यामुळे त्यांच्या जागेवर जी के माने उभं राहिले आणि ते जी के माने खासदार झाले. त्या एवढंच नाही तर भैयासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झाल्यानंतर त्याच्या निर्वाणीची जी सभा झाली होती विधानसभेमध्ये, त्यावेळेला त्या तत्कालीन सभापती महोदयांनी जे काही वक्तव्य केले ते अत्यंत महत्वाचे, तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून. की काय त्यांनी सांगितलं की भैयासाहेब आंबेडकरांना आम्ही 3 वेळा प्रयत्न केला, की त्यांना दलित मित्र पुरस्कार देण्याचा, परंतु भैयासाहेब आंबेडकरांनी नाकारला तो 3 वेळचा दलित मित्र पुरस्कार. त्याला एकमेव कारण काय तर ते मी बुद्धिस्ट आहे, मी बौद्ध आहे, मला दलित मित्र पुरस्कार नाही पाहिजे.
आता आपलं काय चालतंय, पुरस्कार देण्यासाठी पैसे द्यायचे, हा पुरस्कार देण्यासाठी काय काम केलेलं नाही, परंतु दुनियाभरचं काय गोळा करून मला पुरस्कार मिळाला पाहिजे असं सरकार दरबारी अर्ज विनंत्या सगळ्या चालू आहे. अनंत केले, ज्याचं सरकार आलंय, त्याचा मंत्री आलाय, ज्याचं संत्री आलंय, ते कोणते प्रकार जाते. हे भैयासाहेब आंबेडकरांचं जर आपण बघितलं, किती भैयासाहेब आंबेडकर मान सन्मान दिलाय का हो. मग आणि उदाहरण सांगितलं सरोज गुरुजींनी की 30,000 रुपये पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं दिलं म्हणतायत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं ते 30,000 रुपये दिलेले नाही, इतरांना दिले. परंतु बाबासाहेबांनी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी, त्याच्या सगळ्या ट्रस्टीवाल्यांनी एकही न्याय पैसा भैयासाहेब आंबेडकरांना 30,000 रुपये कमी पडतायत यासाठी दिलेले नाहीत. भैयासाहेबांना तेव्हा वेळ लागला ते 30,000 रुपये जमा करला, परत जमा केले त्यांनी इतरांच्याकडून, मित्र परिवारांच्याकडून जमा केले आणि ते पैसे जमा करून 1,80,000 त्या राजगृहाची किंमत 3,60,000 खर्च. त्यातले 1,80,000 जो कोणी देईल त्याला ते राजगृह देणार असं सांगितलं होतं. माई आंबेडकरांनी सांगितलं की मला काय पैसे द्यायचे नाहीत आणि मला राजगृह काही नको. त्याला भैयासाहेब आंबेडकरांनी 1,80,000 रुपये, 1,50,000 आणि नंतर 30,000 जमा करून 1,80,000 भरले. परंतु बंधूनो 1,80,000 भरले, परंतु भरल्या त्यांना राजगृहाचा ताबा मिळाला नाही. कोर्टानं आदेश दिला होता ना की 3,60,000 रुपये भरा, जो कोणाला पाहिजे त्यांनी 1,80,000 भरा. परंतु बंधूनो आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तो जो राजगृहाचा ताबा होता त्यावेळेला पीपल्स सोसायटीचा ताबा होता. तब्बल पैसे भरून सुद्धा 1 वर्षाचा कालावधीपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर तो ताबा दिलेला आहे. किती बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाला किती त्रास द्यायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हो की माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला मी कुठल्याही संस्थेवर, ट्रस्टीवर कुठलाही मेंबर घेणार नाही. आता आमचा तो नालायक माणूस काय म्हणत होता, काय त्याचं नाव, त्याला पकडलं ना, जगदीश गायकवाड. त्याला बोलायची अक्कल आहे का विचार करा. म्हणजे कुणी काय कुणाबद्दल बोलावं याचं तारतम्यच राहिलेलं नाही. बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या पूर्वजाला, आता वारसदारांना, आता शिवाजी महाराज वारसदार पुढे आले तर त्याला 9 नमस्कार करतात. अजूनही 400 किती वर्ष झाली. आणि आता बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही जे सुटापुटात आहोत ना, 4-4, 5-5 आकडे जे पगार आहोत, ह्या पगाराचं जर उत्तरदायित्व द्यायचं झालं, जर उत्तर फेडायचं म्हणलं तर आपल्या अंगावर जर चमडा काढून बाबासाहेबांच्या पायात चप्पल जरी घातलं तरी ते फिटणार नाही. आणि केवळ बाबासाहेबांच्या परिवारावर थांबा, केवळ बाबासाहेब परिवाराला मदत करा, एवढंच आहे. आज मला सांगा की आज बाबासाहेबांचा परिवार, बाळासाहेब आंबेडकर असू द्या, आनंदराज आंबेडकर असू द्या, आता भीमराव आंबेडकर घ्या, हे सगळा परिवार, हा सगळा परिवार बाबासाहेबांच्या चळवळीसाठी रात्रंदिवस खपत आहे ना. तरी आमचा समाज अजून शहाणा झाला नाही, अजून वाईट बोलतो कधी कधी. भैयासाहेब आंबेडकरांना बघतोय आपण काय इतका कार्यक्रम होत नाही. भैयासाहेब आंबेडकरांनी, आनंदराज आंबेडकरांना IIT मध्ये जेव्हा परीक्षेत प्रवेश मिळायचा होता त्यावर जे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे होतं, रावले साहेब कास्ट सर्टिफिकेट पाहिजे होतं, भैयासाहेब आंबेडकरांना सांगितलं मी जातीचं, म्हणजे जुन्या जातीचं, म्हणजे महार समाजाचं जातीचं दाखला देऊन मला आनंदराज आंबेडकर, म्हणजे आत्ताचे आनंदराव आंबेडकर, मला जर ऍडमिशन द्यायचं नाही, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढलं नाही. किती मोठा त्याग आहे. उद्दिष्ट म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण कधी विचार करणार आहोत किंवा नाही. आपलं काय चाललंय की बऱ्याच वेळा म्हणजे मला कुठून तरी फायदा मिळाला पाहिजे. त्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं भीमराव आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण भारत देशभर आपण सामाजिक सेवा, समता असलेले सगळे गट एकत्र झाले. भीमराव आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आता भारतीय बौद्ध महासभेचे आपले 2-3 गट होते, सगळे एकत्र आले. त्यामुळे आता बाबासाहेबांच्या परिवाराच्या प्रती, बाबासाहेबांच्या वारसदारांच्या प्रती आपण जो काही काम करून आपल्याला जो काही भारत बौद्ध करण्याची संकल्पना आहे ती पूर्ण करण्याची गरज आहे ना. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती 66 वर्ष झाली, परंतु धम्मक्रांती मागे घ्यायचं काम 2011 पासून दिसतंय. त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, संविधान संपवायचं आहे. काल तर बघताय आता शिवाजी महाराजांना बदनामकारक बोलणं. आता काल तर परवा बघितलं आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि धर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आपण शब्द बोलले.
भिकारीपणाचं म्हणजे मंत्री संत्री हे जे मंडळी मान्यवर मंडळी आहेत, नामदार मंडळी आहेत, ज्यांनी घटना लिहिली आहे, ज्यांनी हे आदर्श समाजाचे आदर्श आहेत, यांच्याबद्दल वाईट बोलणं कितपत योग्य आहे? त्यामुळे या सभागृहामध्ये आपला शेवटचा एक ठराव आहे. या ठरावामध्ये की जे असं बाबासाहेब बद्दल, महात्मा फुलेंच्या बद्दल, कर्वे भाऊ पाटलाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल ज्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले त्याची आपली ही जी आजची सभा आहे ते निषेध करते, अशा प्रकारचा आपल्याला ठराव करावा लागेल. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करणार किंवा नाही. आमच्या एका समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दोघा ठिकाणी शाई फेकली म्हणून त्याच्यावर कुठलं कलम लावलंय? 360 कलम लावलं गेलंय. जर त्यांना तसं करायचं असतं तर शाही कशाला फेकायची गरज आहे? त्यामुळे याची काय भान ठेवणार नाही सरकार. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची काम करणारी मंडळी जर अशा प्रकारचे जर प्रक्रिया करायला लागले तर समाजामध्ये दुही माजल. आजच आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांची चर्चा झाली आणि त्यांनी जे निष्णात वकील आपले आहेत असीम सरोदे यांच्याशी बोलणं केले, चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हा जो FIR दाखल केला आहे पोलीस डिपार्टमेंटनं, तो सरकारनं जो दाखल केलेला आहे 307 कलम आणि जे चुकीचे कलम लावलेले आहेत तो फ्लॅश करण्यासाठी, तो FIR रद्द करण्यासाठी योग्य ती कारवाई भारतीय बौद्ध महासभा आणि आपली सगळी टीम आहे आणि भीमराव आंबेडकर साहेब हे काम करणार आहेत. त्याच्यासाठी आपल्या या लोकांच्यासाठी आपल्याला पाठिंबा राहावं लागेल, आपल्याला सपोर्ट करावं लागेल. त्यासाठी जे काही आपल्याला जे करावं लागेल ते करण्याचं तर काम आदरणीय भीमराव आंबेडकर तुखाली आपण करणार आहोत. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या काही समाजामध्ये दुही वाजवण्याचं काम जे चालू आहे ते थोडंसं कुठेतरी सरकार दरबारी जे काम करणारी मंडळी आहेत, बाबासाहेबांच्या संविधानावर काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्या कायद्याने काम करणारी मंडळी आहेत, त्यांनी अशा प्रकारचं समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आम्ही कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या समाजामध्ये जे काही शिक्षण घेऊन मोठे झाले, नोकऱ्या मिळाल्या, त्यांना मोठ्या मोठ्या उच्च पदावर गेले, त्यांचं सगळ्यांचं बटाबळ केलंय, खाजगीकरण, कंत्राटीकरण ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आम्ही कुठं अशी परिस्थिती आणि ह्या अशा प्रकारची जर समाजाची किंवा या बाबासाहेबांच्या विचाराची जर गळचेपी होत असेल तर ती भारतीय बौद्ध सभा म्हणून, समता सैनिक दल म्हणून आम्ही सहन करणार नाही. कदाचित आम्हाला जर गरज लागली तर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची तीच खरी मला आठवतंय आदरणीय भैयासाहेब आंबेडकर जेवढा याची वर्णीची जर दंगल पेटली होती, दंगल जर कुणी शमवली असेल तर ती आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांनी. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आम्ही घरात बसलेले काही माणसं नाही, आम्ही वाद आहोत, वाद बाबासाहेबांच्या विचाराचे वाद आहोत. आणि ते एक महत्वाचं पुस्तक पण काढलं की काय लोखंडाचे तरे पचवणारी ही चळवळ आहे. त्यामुळं जर का अशा प्रकारचा अन्याय होत असतील तर भारतीय बौद्ध महासभा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची आपल्याला खऱ्या अर्थानं भैयासाहेब आंबेडकरांना आदरांजली होईल. नाहीतर मग आपल्या मुळमुळं बोलून जर आपलं तर नाही तर आपल्या समाजाच्या अन्याय करण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागेल. आणि तीच खऱ्या अर्थानं आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांना आदरांजली होईल. आणि भैयासाहेब आंबेडकर आदरणीय होत असताना मराठी जे भैयासाहेब आंबेडकरचं गौरव ग्रंथाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक संपलेलं आहे. तेव्हा आज या निमित्तानं भैयासाहेब आंबेडकरांची जी मराठी आवृत्ती आहे ती मराठी आवृत्ती लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल. एवढं बोलून रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं चळवळीचं आपण सांगितलं की लोखंडे चळवळ चळवळ आहे आणि त्या पद्धतीने काम करणं तुमचं गरजेचं आहे. त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी आदरणीय कॅप्टन प्रवीण निकाळे साहेब यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी उपस्थित शिवराजापूर मार्गदर्शन करा. महाकरुणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय भंतेजी यांना किंवा संस्थेचे ट्रस्टी चेअरपर्सन आदरणीय हरीशजी लावलिया साहेब, माझे सहकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष भंडारे साहेब, तसेच जगदीशजी गवई साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई प्रदेशचे आमचे बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि माझे सर्व बुद्धिस्ट सोसायटीचे पदाधिकारी
तसेच समता सैनिक दलाचे सगळे सैनिक बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना जय भीम, नमोबुद्धाय. चैत्यभूमीचे जनक तसेच बौद्धाचार्याचे जनक भैयासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे एकमेव पुत्र, म्हणजे त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी असेल बाबासाहेब गेल्यानंतर हे आम्हाला तुम्हाला विचार करावा लागेल. आज मला असं वाटतं त्यांच्या 110व्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थोड्या वेळातच त्यांच्या जीवनावर असलेली त्यांनी जे भरीव कार्य केलेलं आहे त्याच्यातून आपण काय घेऊन जाल ते थोडक्यामध्ये मी सांगू इच्छितो. सगळ्यात अगोदर बाबासाहेब गेल्यानंतर त्यांचे एकमेव पुत्र म्हणजे सूर्यपुत्र जी उपाधी भैयासाहेबांना देण्यात आली, मी म्हणेल त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांच्या शेवटच्या धम्मक्रांतीचे ते सगळ्यात महान धम्मप्रचारक अशी मी त्यांना उपाधी देऊ इच्छितो. बंधूंनो, मी उपाधी महान धम्मप्रचारक याच्यासाठी म्हणतो की भारतातील 24 राज्यामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला ऐकायला मिळते की हा विहार भैयासाहेबांच्या हस्ते याची नीव टाकण्यात आली. मला तुम्हाला सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी म्हणेल की आम्ही भोपाळमध्ये गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की हा जो विहाराची जागेचं भूमिपूजन आदरणीय भैयासाहेबांनी केलं होतं तेव्हा ते टिनाचं होतं. पण जेव्हा आता आम्ही गेलो मला सांगायचं वाटते की असं भव्य दिव्य 50-60 लाख त्या आपल्या धर्मबंधू भगिनीने खर्च करून सुंदर विहार बांधला की त्याची प्रचिती त्या दिवशी आली की भैयासाहेबांनी जी नीव त्यावेळेस टाकली की आज ते बी जे त्यांनी रोवलं होतं ते आज फळाला आलं आणि त्याचं उद्घाटन त्यांच्याच मुलांनी म्हणजे आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांनी केला. तो एक आनंदाचा क्षण आम्ही तो अनुभवलेला. असं तेव्हा वाटतं की जर का भैयासाहेबांनी ते बी रोवलं नसतं तर कदाचित ती जागाही आपल्याला मिळाली नसती आणि भव्य दिव्य तो विहारही उभा राहिला नसता. म्हणजे किती मोठं कार्य बाबासाहेब गेल्यानंतर एक त्या आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांनी केलं याची प्रचिती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. बंधू आणि भगिनी, तसंच बौद्ध पर्व हे वा गो आपटे यांच्याद्वारा लिखित ग्रंथ प्रकाशित आदरणीय भैयासाहेबांनी केला. म्हणजे त्यावेळेचा बौद्ध पर्व हा किती महत्वाचा असेल ते त्यांनी प्रचार प्रसार बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी केली असेल. तसेच 1957 यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं. माझ्या काही वैज्ञानिक म्हणाले की काही कार्यकर्ते साहेबांकडे आले की राखीव मतदारसंघ मुंबईतून त्यांनी लढवावं आणि ते ज्या गर्वानी बोलले की मी बाबासाहेबांचा पुत्र आहे, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, मी क्षणिक काय म्हणाले मी क्षणिक स्वार्थासाठी राखीव मतदारसंघातून उमेदवारी घेणार नाही. म्हणजे हा जो वाक्य त्यांचं होतं की किती गर्वानी किती स्वाभिमानाने बाबासाहेबांची पुत्र म्हणून ती गोष्ट त्यांनी पुढे घेऊन गेली. 1942 साली भैयासाहेबांवर जनतेची जबाबदारी बाबासाहेबांनी दिली. भूषण प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून चळवळीची आणि विचार प्रसाराची मोठं कार्य त्यांनी ते केले. ते चांगले पत्रकार सुद्धा होते. 1957 साली बुद्धिस्ट सोसायटीचे ते अध्यक्ष झाले. 1964 साली मुंबई विधानसभा गाजवली, आमदार झाले आणि त्याच्यामध्ये मजुरांचा प्रश्न, सामाजिक अन्याय, नोकरीमध्ये आरक्षण आदी प्रश्न त्यांनी हिरिरीनं मुंबईच्या विधानसभामध्ये त्यांनी उचलले. बंधू आणि भगिनींनो, 1957 साली आग्रा उत्तर प्रदेशमध्ये हजारो लोकांना त्यांनी धम्मदीक्षा दिली. तसेच असं लक्षात येते की धम्माच्या कार्यासोबत भैयासाहेबांनी
राजकीय जीवन पण केलं. त्याच्यामध्ये 1962 साली तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, त्या पंजाबच्या फिल्लोर मतदारसंघातून फक्त 2च दिवस प्रचाराला भैयासाहेब गेलेत. कदाचित जास्त वेळ दिला असता तर भैयासाहेब आपल्याला खासदार म्हणून दिसले असते. पंजाबचा फिल्लोर विधान लोकसभा क्षेत्र म्हणजे साधारण नाही. आजही पंजाबचे लोक भैयासाहेबांना आठवण करतात. गेल्या वेळेस जेव्हा मी भीमराव साहेबांसोबत गेलो तर तिथल्या लोकांनी भैयासाहेबांच्या वेळेस आठवणी सांगितल्या की त्या काळामध्ये जर का भैयासाहेबांनी थोडा वेळ अजून दिला असता तर कदाचित इतिहास वेगळा राहिला असता. बंधूंनो, आणि त्यावेळेस भैयासाहेब रिपब्लिकन पक्षाच्या हत्ती चिन्हावर उभे होते. आणि बंधूंनी भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की हा संदेश आजही मार्मिक आहे. वेळ येईल तेव्हा तुमच्याशी परत या विषयावर मी बोलेल. तसेच 1966 साली भैयासाहेबांनी आंतरराष्ट्रीय बुद्ध धर्म परिषद या मुंबईमध्ये आयोजित केली होती. तसेच आदरणीय भैयासाहेब 1966 साली थायलंडमध्ये जागतिक धर्म परिषदेला गेले होते. म्हणजे बाबासाहेबांचा किताब भैयासाहेबांनी तंतोतंत गिरवला. आणि मला असं वाटतं की त्यांचे सुपुत्र म्हणजे भैयासाहेबांचे सुपुत्र भीमराव साहेब मागे पहिल्यांदा जेव्हा फॉरेनला गेले तर पहिले कुठे नाही तर बौद्ध धर्म आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेला थायलंड या देशामध्ये त्यांनी भेट दिली. हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि नुसतं भेट दिली नाही तर बौद्ध राष्ट्राच्या राजा आणि राजकुमारीच्या पंक्तीमध्ये जाऊन बसले. आणि आज जेव्हा जेव्हा भारतामध्ये येतात ते आवर्जून भीमराव आंबेडकर साहेबांना भेटतात. म्हणजे आदरणीय भीमराव साहेब म्हणजे बाबासाहेबांनंतरची तिसरी पिढी बाबासाहेबांचं कार्य इमान इतबारे करीत आहे असं आपल्या सगळ्या तुम्हाला सांगू इच्छितो. तसेच 1966 साली महू ते मुंबई माझ्या एका वक्त्यांनी बोलले की भीम ज्योत महू ते मुंबई आणि चैत्यभूमीची निर्मिती त्यांनी केली. त्या याच्यावर मी परत जात नाही. शामनेरची दीक्षा घेतली आणि त्यांनी आपले नाव महाकश्यप हे नाव त्यावेळेस धारण केले. आणि एक अजून गोष्ट सांगू इच्छितो की 1977 साली जेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई होते आणि भैयासाहेबांना बोलले की तुम्ही बौद्ध का झालेत तर भैयासाहेब बोलले आमच्या बापांनी सांगितलं म्हणून आम्ही बौद्ध झालो. म्हणून आम्हाला जर का रिझर्वेशन जरी मिळत नसेल तरी हरकत नाही, पण आम्ही आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार स्वतःच बौद्ध झालो आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आम्ही नेहमी करत राहतो. शेवटची आणि महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की भैयासाहेबांनी रिपब्लिकन यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या संघर्षाला शेवटपर्यंत काही जो यश यायला पाहिजे तो आला नाही. तरी पण त्यांनी समता बंधुता न्याय या तत्वासाठी आयुष्यभर संघर्ष केला. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भैयासाहेबांच्या या जीवनावर हे प्रकाश टाकल्यानंतर असं लक्षात येतं की तंतोतंती बाबासाहेबांची सांगितलेली प्रत्येक गोष्ट भैयासाहेबांनी एकटे म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लोकांचा किती नजर असेल की बाबासाहेबांचा मुलगा काय करतोय आणि त्यांना कुठे अडथळा घालता येत सहकार्य करण्याचं दूर लोकांनी अडथळा घातला. म्हणजे समाजाची किती शोकांतिका आणि किती लोक पुढे आले त्यांना सहकार्य करण्यासाठी. तरी सुद्धा भैयासाहेब डगमगले नाही आणि बाबासाहेबांच्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी त्यांचं अनुसरण घेतलं. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे घेऊन जायचंय की जे बी आदरणीय भैयासाहेबांनी धम्माचं पेरलेलं आहे आज त्यांचे सुपुत्र म्हणजे भीमराव यशवंतराव आंबेडकर त्यांच्या हस्ते येणाऱ्या 24 डिसेंबरला ज्या ज्या लोकांनी मग तो मराठा समाजातील असतील, ब्राह्मण समाजातील असतील, मुस्लिम समाजातील असतील, आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली वी द पीपल तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की त्या दिवशी 24 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता रवींद्र नाट्यगृहामध्ये अशा सगळ्या लोकांचा आपण सत्कार करणार आहोत की विभिन्न जातीमधून जे आलेले आहेत की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाईल की तो मराठा असेल, ब्राह्मण असेल, मुस्लिम असेल, आगरी असेल, तो बाबासाहेबांच्या सांगितलेल्या बौद्ध धर्मीच्या छायामध्ये यायला तयार झालाय. आणि बंधूंनो
शेवटची एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या एका मित्रांनी बोलले, भंडारे साहेब दलित पुरस्कार लोक घ्यायला पैसे देतात, काय काय नाही करत. मला असं सुचावं वाटते की कोर्टाने दलित या शब्दावर बॅन आणलेला. का नाही त्या दलित पुरस्काराचं नाव आपण बुद्धी सोसायटीच्या माध्यमातून बदलून बाबासाहेबांच्या नावाने तो पुरस्कार करावा असे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार असं केलं दलित शब्द महाराष्ट्राचं नाव दिलं. पण महाराष्ट्र जेव्हा कोर्टाने बॅन केलं दलित शब्दावर, तो दलित शब्द का काढू नये हा आपला प्रस्ताव होता. तर आपण तो निश्चितच आपल्या संस्थेच्या माध्यमातून करूया. आणि मला शेवटी तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या पद्धतीनं जर का भैयासाहेबांना खऱ्या अर्थाने आपल्याला मानवंदना द्यायची असेल तर भारताच्या कोण्यापर्यंत भैयासाहेबांनी 12 राज्यामध्ये गेले तर भीमराव आंबेडकर साहेब 24 राज्यामध्ये गेले, त्यांचा गीता घडवला. आणि नुसतं गेलं नाही तर फक्त अनुसूचित जाती नाही तर अनुसूचित जमाती, ओबीसी आणि दुसऱ्याही धर्माचे लोक आज भीमराव साहेबांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जर का अभिवादन करायचं आहे भैया साहेबांना तर त्यांना खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सगळ्यांना सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. जर का एकटे भैया साहेब पूर्ण देशभर फिरून एवढं काम करू शकते तर तुम्ही आम्ही सोबत सगळे मिळून भारताच्या 24 राज्यामध्ये धर्माचं कार्य का नाही करू शकत हे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे. ते करून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. कार्यक्रमाला येणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे औद्योगिक अडचणीमुळे त्या येऊ शकलेले नाही. त्यांनी आपल्या सर्वांसाठी आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आज खरं त्यांना सांगितलं होतं की त्यांना PhD व्हिएतनाम युनिव्हर्सिटीच्या वतीने PhD मिळाली होती आणि त्याबद्दल त्यांना सत्कार ठेवला होता. परंतु हा सत्कार आपण नंतरच्या तारखेला करणार आहोत. तर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा 14 तारखेला वाढदिवस आहे आणि 14 तारखेला आपला 6 डिसेंबरच्या व्यवस्थेची आढावा बैठक पण घेणार आहोत. त्यामुळे दोन्ही संयुक्त कार्यक्रम आपल्याला करणार आहोत. त्यामुळं आदरणीय भीमराव साहेबांची बोलणं झालंय परंतु आमचा प्रयत्न सुरू आहे की ते त्याच तारखेला 14 तारखेला आले तर आपला जंगी त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे सर्वसंयुक्त बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृती स्मृतीपणा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महापरिषदा मीराताई आंबेडकर यांच्या चाललेल्या कार्यास श्रीवार वंदन करून या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलियाजी, या संस्थेचे ट्रस्टी प्रवीण निकाळे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय बनते बी संगपाल महादेवजी यांना या ठिकाणी प्रचार करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले केंद्र, महाराष्ट्र, मुंबई आणि मुंबईमधील सर्व झोन आणि झोनमधील सर्व शाखा, या शाखेचे सर्व पदाधिकारी, उपासक उपासिका या सर्वांना जय भीम. आणि प्रथमतः सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 110व्या जयंती निमित्त आपल्याला सर्वांना लाख लाख शुभेच्छा देव. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना हा सर्व जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर. त्याचं कारण असं आहे की सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी याच चैत्यभूमीमध्ये चिवर घेऊन बौद्ध धर्माचं आचरण केलं आणि मग त्यानंतर बौद्धाचार्यांची निर्मिती केली. आज या ठिकाणी सर्व बसलेले बौद्धाचार्य असतील, उपासिका असतील, केंद्रीय शिक्षक असतील, केंद्रीय शिक्षिका असतील, यांनी कोणत्याही बौद्धाचार्याने मला वाटतंय आजचा दिवस हा विसरला नाही पाहिजे. याचं कारण असं आहे, जो तुम्हाला आचार्याचा मान सन्मान दिलेला आहे तो म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांनी दिलेला. याचा आपण प्रत्येक बौद्धाचार्याने भान ठेवलं पाहिजे. आणि या कार्यक्रमासाठी येताना आपण त्याचं भान ठेवून वेळेचं देखील भान ठेवलं पाहिजे. मला वाटतं कार्यक्रम पत्रिकेमध्ये 6चं टायमिंग दिलेलं आहे, पण 7:30च्या अगोदर कोणी येत नाही. काही ठराविक लोक 7 वाजता येतात
आणि मग कार्यक्रमाला वेळ होतो 10 वाजता आणि मग येणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्याची चुळबुळ चालू होते आणि ते साहजिकच आहे आणि घरी जाऊन बाकीचं सर्व काही करायचं असतं. परंतु या ठिकाणी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करतोय 12 डिसेंबरला. मला वाटतं 2010 मध्ये माता रमाई यांची जयंती साजरी झाली 2010 ला. मी मुद्दाम सांगतोय, जी कमिटी नियुक्त केली होती आणि त्या कमिटीने तो अहवाल दिला होता की माता रमाईची जन्मतारीख कोणती. तर 7 फेब्रुवारी 1898 ही माता रमाईची जन्मतारीख याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आणि शिक्कामोर्तब झाल्यानंतर मला वाटते पहिला जे बोलतात ना की पहिली ओपनिंग चांगली झाली पाहिजे आणि ती ओपनिंग रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झाली होती. दिवसभराचा तो कार्यक्रम होता, 4 सत्र होती. मला वाटते वानखेडे साहेबांचा देखील विषय होता त्या ठिकाणी, भंडारा साहेब होते, गवई साहेबांचा विषय होता आणि पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम होता. आदरणीय ताईसाहेब, मला आठवतंय ताईसाहेबांची तब्येत बरोबर नव्हती, पण ताईसाहेबांनी शब्द दिला होता. मला वाटतं भिकाजी कांबळे हे मुंबईचे अध्यक्ष होते आणि सकाळी ते मला सांगितल्याप्रमाणे की ताईसाहेबांची तब्येत बरोबर नाही, मला घाम फुटला होता. कारण एवढा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ताईसाहेब नसतील तर त्याचं काही उपयोग होणार नाही. परंतु ताप अंगात असताना देखील ताईसाहेब त्या ठिकाणी 1 वाजता बरोबर आल्या होत्या आणि मला वाटते बरोबर 9:30 त्या उठल्या होत्या स्टेजवर. ही कॅपॅसिटी आहे आंबेडकर परिवाराची. भीमराव साहेबांचं देखील ते, कारण हे फक्त कोण करू शकतं तर आंबेडकर परिवारच करू शकतो. कारण जर आपण आंबेडकर परिवाराशी या भारतीय बहुजन महासभेशी जोडलेलो आहे तर आपण भान ठेवलं पाहिजे. त्या पद्धतीनेच आपलं कामकाज, त्या पद्धतीने, त्या स्पीडनी ते कामकाज झालं पाहिजे. मग रमाईची जयंती फेब्रुवारीच्या 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत होती. तर मग सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची जयंती डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत का होत नाही हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न उपस्थित असताना देखील मला या ठिकाणी आदरणीय केंद्राचे सर्व पदाधिकारी आहेत, ट्रस्टी आहेत, मला आपल्याला विनंती करायला इच्छितो मी की सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची जयंती देखील मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये 31 डिसेंबर पर्यंत ती झाली पाहिजे. आणि याच्यासाठी का झाली पाहिजे, कारण मुंबईच्या वतीने जर ही जयंती होते तर ती 12 तारखेलाच होणार. परंतु सर्व शाखेच्या, मुंबईमधील सर्व शाखा किंवा झोनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो, ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण 3 महिने साजरी करतो, त्याच पद्धतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची जयंती देखील आपण 31 डिसेंबर पर्यंत साजरी केली पाहिजे. प्रत्येक शाखेत साजरी झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने भैयासाहेबांनी केलेल्या कामाला आपण न्याय देतोय असं कुठंतरी ते वाटतं आणि हे सर्वजण कराल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे कामकाज करत असताना बघा, भारतीय बहुजन महासभेशी जुडलेला प्रत्येक व्यक्ती असेल, पण संघटकापासून ती उपाध्यक्षापर्यंत, ट्रस्टीपर्यंत ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे भारतीय बहुजन महासभेला, आणि आज 24 राज्यामध्ये या भारतीय बहुजन महासभेची पाळंमुळं पसरलेली आहे, त्याचं सर्व श्रेय कोणाला जातं तर या सर्व पदाधिकाऱ्यांना. कारण भारतीय बहुजन महासभा कोणालाही पगार देत नाही, परंतु जो मान सन्मान तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शाखेमध्ये जो मान सन्मान मिळतो तुम्हाला, ते मगाशी भंडारे साहेब म्हटल्याप्रमाणे 4 आकडे 5 आकडे पगार आपण घेतो, पण त्याच्याही कितीतरी पटीने मोठा तो मान सन्मान आहे. आणि तो म्हणजे कोणामुळे मिळतोय तर भारतीय बहुजन महासभेमुळे मिळतोय आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांमुळे मिळतोय. कारण त्यांनीच बौद्धाचार्यांची निर्मिती केली आणि म्हणून आपल्याला आचार्य म्हणून गणलं जातंय सर्वसामान्य लोकांना. याचं भान ठेवून आपण या ठिकाणी कामकाज करायचं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने भैयासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना ज्या पद्धतीने रमाईची जयंती साजरी करतो, दिवसभराचे कार्यक्रम असतात, मला वाटतं वरिष्ठांना मी या ठिकाणी विनंती करतो, पुढच्या वेळेला जी जयंती होईल भैयासाहेब आंबेडकरांची, त्याचं नियोजनबद्ध
वरिष्ठांची बोलवून दिवसभराचा तो कार्यक्रम असावा असं मला या ठिकाणी सांगावं वाटतंय नम्रपणे. आणि त्याला सहकार्य करतील सर्व केंद्राचे पदाधिकारी किंवा ट्रस्टी असं या ठिकाणी मला सांगावं वाटतंय. या ठिकाणी मगाशी भंडारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं बाबासाहेबांबद्दल असेल, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल असेल किंवा ज्योतिराव फुलांच्या बद्दल असेल, ज्योतिराव फुलेंच्या बद्दल असेल, ते वक्तव्य केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने भंडारे साहेबांनी सांगितलेलं आहे. आपण सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी हा निषेध करतोय आणि एक ठराव आपण पारित करायचा आहे या ठिकाणी, तर जेणेकरून तो ठराव आपल्याला पुढे देता येईल की ज्या लोकांवरती समता सैनिक दलाचा जो सैनिक आहे गरबडे म्हणून त्यांनी त्यांच्यावर जे 307 कलम जे लावलेलं आहे, तर हे कलम खऱ्या अर्थाने ते खोट्या पद्धतीने ते लावलेलं आहे. आणि याच्यासाठी आपण तो ठराव पारित करून आपण वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने प्रत्येक विभागातील जे पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी आपण ते एक पत्रक देऊ, तो ठराव देखील आपण पारित करून घेणार आहोत. आणि अशाच पद्धतीने दुसरं हा ठराव पारित करत असताना आपल्याला त्या ठरावामध्ये त्या पद्धतीने नमूद करायचं आहे की चंद्रकांत पाटील यांच्यावर अट्रॉसिटी देखील लागू झाली पाहिजे, कारण त्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि याच्यासाठी वरिष्ठ जाणतील त्याच पद्धतीने मुंबईतील सर्व शाखा असतील, झोन असतील, हे सर्वजण त्याला सहकार्य करतील आणि त्याला साथ देतील अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी बराचसा वेळ झालेला आहे. या ठिकाणी अधिक न बोलता आपण सर्वजण अगदी कमी वेळेमध्ये आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहायला आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. आणि याच्याही नंतर आपल्याला माहित आहे की 6 डिसेंबरची जी व्यवस्था आहे याच्या एकूण मला वाटते 9 मीटिंग झाल्या, 8 ते 9 मीटिंग झाल्या. त्या सर्व मीटिंगला आपण उपस्थित होता. आपण सर्व जणांनी 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत सर्व लोकांनी जी व्यवस्थेसाठी योगदान दिलं त्या सर्व लोकांना लाख लाख धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना करून या ठिकाणी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला लाख लाख धन्यवाद देऊन हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी इथंच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. जय भीम, जय भीम, जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य भिक्खू संघपाल जी महादेव, स्टेज पर बैठे हुए हमारे सब साथी प्रवीण निखाड़े साहब है, जगदीप टोई साहब है, हमारे भंडारे साहब है, पवार साई है, हमारे मगरे साहब, हमारे सबका नाम मुझे याद नहीं है, सरोदे साहब, गवई साहब और बाकी सब महिला मंडल, समता सैनिक दल के सभी सैनिक और प्रशिक्षक और सभी मेरे साथियों भाइयों, आज हम यशवंतराव आंबेडकर जी की 110वीं जयंती के उपलक्ष्य में सभी इकट्ठे हुए हैं. मैं आपके सामने यशवंतराव जी के बारे में मेरे पास में बहुत सारी यादें हैं जो कोई किताबें में नहीं लिखी है, लेकिन मैं तो छोटा सा था, 7 साल का, तभी से मूवमेंट में हूँ और बहुत बार यशवंतराव जी से मिलने का हुआ. उनके साथ में जब 16 साल का था तभी उनके साथ में मुझे राजकीय फोटो भी निकालने को मिला. जाने वाले कभी नहीं आते, जाने वाले की याद आती है. यशवंतराव आंबेडकर जी का जन्म आपको मालूम है कि ये परेल की जो कोई बावड़ी है
वहां चाड़ी नंबर 1 में रूम नंबर 150 में उनका जन्म हुआ था। और ये सभी लोगों ने जो बातें की, मैं कुछ उनसे विपरीत बातें करूं, मैं सब सुन रहा था। मैं बोला लोगों को एक ही बात क्यों बताऊं, तो मैं सुन रहा था। तो मुझे लगा कि यशवंतराव जी के बारे में, उनका बचपन के बारे में तो किसी ने कुछ बोला ही नहीं। तो मैं जब ही यशवंतराव जी का जन्म हुआ तो उनकी जो शारीरिक हालत थी वो बहुत खराब थी। ऐसे समझिए कि उनको पोलियो जैसा जो रोग होता है, जो चल नहीं सकते, ज्यादा बैठ नहीं सकते, तो ऐसा रोग था। और आप जरा सोचिए कि ऐसी हालत में बाबा साहब जब बाहर भी पढ़ रहे थे, पैसा नहीं था, माँ रमाई वो गाय के ये गोबर के ये बना के बेच के कैसे भी अपना गुजारा करती थी। उस समय में यशवंतराव की ऐसी हालत, उसको उठाना बिठाना, खिलाना पिलाना, ये जो रमाई ने किया है, न भूतो न भविष्यति, वो आई ने हमारी जो किया है वो आज भी कोई औरत नहीं कर सकती, इतना उन्होंने जो बलिदान दिया है। यशवंतराव जी को चौपाटी की रेत पे लेके जाती थी, ये झूठी बातें नहीं है। और वहां वो रेत, गरम रेत में वो भैया साहब के जो पांव थे वो अंदर दबा के वो उनको ये सिखाती थी कि तू ऐसा बैठ के रखो। तो क्या है, उससे किसी डॉक्टर ने बताया था कि गरम गरम रेती के अंदर उनको ऐसा सेक वगैरह मिलेगा तो उनका जो ये पांव वगैरह जो चलता नहीं है वो ठीक हो जाएगा करके। तो उनको जो लोगों ने बताया, जो आयुर्वेदिक जो औषधि किसी ने जैसा बताई, तो रमाई वैसे करती थी। वहां तक कि एक डॉक्टर के में हॉस्पिटल में उनका इलाज चल रहा था। एक डॉक्टर ने बताया कि इनका एक ही इलाज है कि आप जो केरला में एक आयुर्वेदिक सेंटर है, जो आयुर्वेदिक सेंटर में शायद इनका इलाज हो सकता है। तो वहां यशवंतराव जी को वहां भेजा गया और वहां इलाज करा गया। तो उनसे उनको बहुत राहत हुई और राहत हुई, फिर वो चलने भी लगे। और आप जरा सोचिए, ऐसी शारीरिक हालत में उन्होंने जो काम किया है, जो बाबा साहब के बाद में उन्होंने जो काम किया, वो न भूतो न भविष्य। क्योंकि हम देखो अपनी हालत में बहुत सारा काम नहीं कर सकते, लेकिन उस समय में उन्होंने कम से कम 14-15 राज्यों में जाके जो भगवान बुद्ध का ये धर्म का फैलावा करने के लिए वहां कमेटियां बनाई, अलग अलग जगह पे गए। 67 में हमारे यहाँ आए थे भूमि आंदोलन में। तो भूमि आंदोलन में जूनागढ़ में जब ये आए थे, तभी उनके साथ में थे शांताबेन दानी, दादा साहब गायकवाड़, वो टाइम में वो हमारे यहाँ आए थे। तो उस समय से यानी 66 में मैं जब यहाँ राजग्राम में आया था, तभी मेरी उनकी मुलाकात हुई थी। तब वो टाइम में बहुत मैं छोटा था, तो मैं जब राजग्राम में गया था मुझे इतना समझ में नहीं आता था। लेकिन मेरे पिताजी ने बताया था कि मैं जब भी वहां गया था तो मैं राजग्राम की जो मिट्टी थी, वो मिट्टी मैंने अपने सिर पे डाली थी और सिर पे डाल के मैं उनका ऐसा राजग्रह का अभिवादन किया। वो मेरे दिमाग में वो बात थी। मैं वहां गया, भैया साहब हमको मिलने के लिए, हम 8-10 लोग थे, उसमें एक पागल बाबा करके थे। वो उस समय वो गाना वगैरह गाते थे, ज्यादा उनका ये नहीं था। लेकिन फिर भी मेरे साथ में मेरे कुछ दोस्त लोग थे जो मेरे से सब बड़े थे। मैं एक ही 15-16 साल का लड़का था और मेरे से सब बड़े थे। तो मैंने जब भी वो मिट्टी, मेरे पिताजी ने जो बोला था तो मेरे को याद था, तो मैं वहां राजगृह से मिट्टी उठा के मेरे सर पे रखी। यशवंतराव साहब ने देखा, अरे ये क्या कर रहा है? मैं बोला ये पवित्र बाबा साहब का पवित्र भूमि है और इसका जो मिट्टी है वो मेरे सिर पे। तो वो इतने खुश हो गए, मेरे को बाहों में जकड़ लिया। फिर वहां हमने फोटो भी निकाला। तो वो समय में वो इतने सीधे साधे आदमी थे कि जिसका कोई मोल नहीं। उन्होंने जो कुछ भी किया, अरे अभी जैसे निखाड़े साहब ने बताया कि वो समय में बंद कर, सॉरी। तो
उस समय बड़ा प्रधान मोरारजी देसाई साहब, तो मोरारजी देसाई ने यशवंतराव आंबेडकर जी को बुलावा भेजा कि आप आइए हमसे मिलिए। तो यशवंतराव जी अपने कुछ लोगों को साथ में लेके, जैसे पीसी कामड़े थे, दादा साहब गायकवाड़ वगैरह, ये सब लोग थे उनके साथ में जो काम कर रहे थे, वो वहाँ मोरारजी देसाई के पास में गए। तो जैसे आपने बताया वैसा ही मोरारजी देसाई ने पूछा कि भाई तुमने ये बौद्ध धर्म क्यों लिया, किसने दिया तुमको? तो उन्होंने सीधा वहां बोला कि मेरे बाप ने दिया है बौद्ध धर्म। तुमको किसने दिया? एक मूठ पीने वाला आदमी मुझे पूछ रहा है कि बौद्ध धर्म किसने दिया? पूरे विश्व में जहां बौद्ध धर्म इतना फैल रहा है, यहाँ हमारे गुजरात में तो वो समय में बहुत जातिवाद था। और गुजरात को तो ये मॉडल बनाया है। आज भी देखिए कैसे जीत के आए, क्योंकि वो हिंदू करके जीत के आए। बाकी आप पूरे देश पे जाएंगे तो वहां मोदी को कहाँ कोई आसार नहीं है कि वो कहाँ जीत के आए। और गुजरात में भी नहीं लग रहा था कि ये जीत के आएंगे, लेकिन फिर भी जीत के आए। तो इसके पीछे हो सकता है ये ईवीएम वगैरह जो कुछ भी मामला है, ये अभी तो साबित हो गया कि ये ईवीएम का ही मामला है। तो उसके लिए भी हम लोगों को आंदोलन करना चाहिए, नहीं तो ये 22 का जो चुनाव है वो भी चुनाव जो है वो चुनाव भी वो ऐसे ही लेके जाएंगे। और ये यदि 24 में यदि वो आते हैं तो हमारा संविधान जो बाबा साहब ने दिया है वो धोखे में पड़ जाएगा। आप याद रखिए, धोखे में पड़ जाएगा। हमको अभी से तैयारी करनी पड़ेगी। अभी ये कैसे लोग हैं, अभी ये चंद्रकांत पाटिल कैसे बोलते हैं कि भीख मांग के सब लिया। अरे भीख मांग के तो हमारी सिद्धार्थ कॉलेज में आया था। हमारी सिद्धार्थ कॉलेज में तेरे को वहां फ्री शिष्यवृत्ति मिली थी, तेरे बाप ने दिया नहीं होगा कुछ। तो ये यहाँ बाबा साहब ने जो बनाया, ये इतनी बड़ी कॉलेज बनाई, वहां से लाखों लोग हम लोग गए। और अभी तू बोलता है ये भीख मांग के बनाया। यदि बाबा साहब ने, आपको मालूम है कि दिलीप कुमार वो भी जब अशोक होटल में उतरा था औरंगाबाद में, तो औरंगाबाद में वो चाहता था ये वो कुछ दान देने के लिए चाहता था। तो उन्होंने बाबा साहब को बोला कि मैं कुछ देना चाहता हूँ, आप इतना अच्छा काम कर रहे हैं। तो बाबा साहब ने उसको मना कर दिया था, मुझे तुम्हारे जैसे लोगों का जो हमारी लड़कियों को नचाता है और ऐसा पिक्चर में जो ऐसा काम करता है, तुम्हारे से हमको पैसा नहीं चाहिए। ऐसे गलत पैसा भी बाबा साहब नहीं लेते थे। तो ये भीख मांगने का तो कहाँ सवाल आता है? भीख तो आज तुम लोग मांग रहे हो बाबा साहब के, हमको टिकट दो, हमको ये दो, हमको वो दो। भीख मांगने का तो तुमने चालू किया, हमारा बाबा साहब ने संविधान बनाया इसलिए। अरे तुमको भीख मांगा कर दिया बाबा साहब ने। बाबा साहब ने नहीं भीख मांगी, तुमको भीख मांगा कर दिया। आज तुम एक तुमको जब इसमें ये चाहिए तो भीख मांगते हो वोट के लिए, तो भीख मांगा तो तुमको बना दिया। बाबा साहब कैसे भीख मांगे हो गए? तो ये ऐसे लोग हैं। तो ऐसे फिर 97 से यशवंतराव जी का सबसे बड़ा काम ये था कि उन्होंने 66 में जो भीम ज्योत निकाली मऊ से फिर वो वहां से नागपुर गए, इंदौर गए, वहां से पूरा वो ये करके यहाँ चैत्य भूमि आए। और ये जो सबसे बड़ा वो टाइम में यशवंतराव जी ने इतना बड़ा काम किया था कि पूरे देश को जोड़ने का काम किया। वो यात्रा से पूरे देश को जोड़ने का काम किया। और उसके आने के बाद में, जैसे आपने बताया कि वो एक अकाउंट वगैरह खोला, और ये जो राजगृह था, वो राजगृह में वो बंटवारा हुआ, जैसे कि शारदा कबीर जो थे उनको अपना हिस्सा देने का था, क्योंकि आधा हिस्सा उनका भी बनता था। बाबा साहब की साथ में मैरिज किया था करके, तो वो हिस्सा उनको देने का था। वो तो अड़ी हुई थी कि मुझे पैसा तो चाहिए, मुझे राजगृह नहीं चाहिए। तो वो जो पैसा देने का था, तो उसमें यशवंतराव साहब के पास में तो पैसा नहीं था, वो समय पे पैसा नहीं था। तो वो कैसे भी करके पीपल्स एजुकेशन से लोन वगैरह लिया, लोन के बदले सर आपने बताया सब। तो ये तो इतिहास है ये। और बाबा साहब ने अपने लिए कुछ नहीं किया, हमारे उनके फैमिली के लिए कुछ नहीं किया। आज भी जैसे हमें एक पोस्ट आती है, यशवंतराव सही कह रहा था,
एक पोस्ट आती है, ये यशवंतराव जो बोलते हैं वो सही बोलते थे। बाबा साहब ने यशवंतराव के लिए ध्यान नहीं दिया, लेकिन दिया ऐसा नहीं है। वो तो ऐसी पोस्ट फिर रही है ऐसा कि बाबा साहब ने अपने फैमिली के लिए ध्यान नहीं दिया। बाबा साहब ने यशवंतराव को पढ़ाने के लिए बहुत मेहनत की। पहले एल्फिस्टन रोड में अपना एल्फिस्टन कॉलेज में दाखिला लिया था, उसके बाद में वहां जमा नहीं तो फिर RM भट्ट स्कूल जो परेल में है, वो परेल में बाबा साहब ने वहां रखा, लेकिन यशवंतराव जी का मन जो है वो पढ़ने में ज्यादा नहीं था, वो मैट्रिक पास भी नहीं हो सके। और ये उनको ज्यादातर प्रिंटिंग में ज्यादा नॉलेज था, उनको प्रिंटिंग के ज्यादा, वो जो प्रेस था तो वहां वो बैठते थे और प्रेस में वो कुछ न कुछ छापने के लिए वो चालू करते थे। तो और आपको मालूम नहीं, शायद उस समय में यशवंतराव जी बहुत बड़े कॉन्ट्रैक्टर भी थे। और ये अपना जो सांता क्रूज एयरपोर्ट है, वो सांता क्रूज एयरपोर्ट में जो आसपास जो बिल्डिंग बनी है वो भैया साहब ने बनाई। जैसे महात्मा फुले कॉन्ट्रैक्टर थे, वैसे यशवंतराव जी ने भी वहां बहुत सारी बिल्डिंग वगैरह बनाई। उसके बाद में मुझे लगता है आनंदराव जी ने भी वो काम चालू किया था, शायद आनंदराव जी ने भी वो इसीलिए काम चालू किया था। तो ये फिर यहाँ बैठते थे, यहाँ भारत भूषण प्रेस जो अभी भी है, वो बाबा साहब जो इंग्लैंड से लाए थे, वो मशीन भी यहाँ अभी भी है, आपको देखने को मिल सकता है। तो ये मशीन में उस समय प्रबुद्ध भारत छपता था, प्रबुद्ध भारत, और वो प्रबुद्ध भारत पूरे भारत में जाता था, मराठी में छपता था। तो मैं प्रबुद्ध भारत हमेशा इसीलिए मुझे याद है कि वो समय में मैं छोटा था, लेकिन हमारे यहाँ प्रबुद्ध भारत आता था गुजरात में। गुजरात के केशोद का मैं रहने वाला था, और केशोद में यहाँ से एक डायरेक्ट फ्लाइट थी मुंबई टू केशोद, और डाकोटा विमान चलता था सर उस समय में, क्योंकि नवाब ने शुरू किया था। नवाब जो भागा यहाँ पाकिस्तान भाग के गया, वो हमारे यहाँ केशोद से गया। नवाब जो है जब गया तभी उसकी जो रानियां वगैरह जो थे वो जूनागढ़ में छोड़ के गया। अपने जितने भी कुत्ते कुत्तियां थी वो सब वो प्लेन में डाकोटा में भर के वो लेके गया पाकिस्तान। और उसका नवाब तो कुत्ता वगैरह जो है उसका बहुत शौकीन था, और उनका शादी बनाता था, और शादी में इतना बड़ा खर्चा करता था कि लोग पूरा जो उनका जिले से लोग आते थे देखने के लिए, इतना शादी में वो खर्चा करते थे। तो ये जो वहाँ वो प्रबुद्ध भारत जो है वो हमारे कामड़े साहब करके वहां वो एयरपोर्ट पे उनका ड्यूटी लगा था। वो ऑफिसर, एरोड्रम ऑफिसर थे कामड़े साहब। तो वो कामड़े साहब मराठी जानते थे, तो वो फिर शाम के टाइम में हमारे केशोद में हमारा जो वाड़ा होता है वहां हम लोग बैठते थे, और मैं तभी बहुत छोटा था। तो वहां सभी लोगों को इकट्ठा करके फिर कामड़े साहब वो प्रबुद्ध भारत लेके आते थे, उनको वो यहाँ से मिल जाता था, यहाँ से वो प्रबुद्ध भारत आता था तो वो केशोद में लेके आते थे। फिर केशोद में वो प्रबुद्ध भारत वो पढ़ते थे मराठी में, और मराठी में पढ़ के फिर वो हिंदी में उसका अनुवाद करते थे, और वो जो हिंदी में अनुवाद करके फिर लोगों को बताते थे बाबा साहब की जो मूवमेंट है उसके बारे में। तो वो मूवमेंट से मैं भी ये हमेशा मेरे पिताजी के पास में हमेशा रहता है, हमेशा बैठ जाता था। मुझे तो ये भी याद है छोटा वो टाइम में मैं छोटा था, लेकिन 6 दिसंबर को जो 7 दिसंबर को मैं यहाँ आया था, ऐसा मेरे पिताजी बोलते थे, तेरे को भी मैं लेके गया था वहाँ। लेकिन बहुत मुझे वो समय में मैं रेती में खेलने जैसा मेरी उम्र थी, शायद मुझे ज्यादा पता नहीं है, लेकिन मुझे इतना मालूम है इतनी बड़ी वैसी थी और मुझे किसी ने खंबे पे उठाया था, ये सब इतना मालूम है, बाकी मुझे ज्यादा कुछ मालूम नहीं। तो यशवंतराव जी ने जो भी काम किया है इतना ये प्रेस में, और बाकी धम्म दीक्षा का जैसे वो सामने बने, और आज भी जैसे शोधाचार्य वगैरह बनाने का काम है, ये सब जो लोगों को बताया और लोगों को आगे जाके ये सब किया। उनका शादी भी यहाँ हुआ था, RM भट्ट स्कूल में जहाँ वो पढ़ते थे वहाँ उनका शादी हुआ। मुझे लगता है 1953 में शादी हुआ, 1953 में RM भट्ट स्कूल में यशवंतराव जी का शादी हुआ है। तो ये उनका अभी तो किताब बहुत बड़ी किताब लोग लिखते हैं उनका अनुभव, क्योंकि ये अभी की बात है तो लोगों का बहुत सारा अनुभव, आप में से भी बहुत सारे लोग उनको मिले होंगे।
और आप जानते होंगे बहुत अच्छे इंसान थे। ऐसे इंसान हमेशा बार बार, और ये तो सूर्य पुत्र थे, सूर्य के संतान थे, तो उनमें तो ये सब गुण आएगा ही। और हमारे आज जो भीमराव साहब जो है वो भी आज जो धर्म का काम लेके आगे बढ़ रहे हैं, मुझे लगता है बहुत कम समय में। मैं आपको बताऊं कि ये जो भागला वगैरह जो हुआ उसके बारे में भी आपको थोड़ा कुछ बता देता हूं। टाइम हो गया, अच्छा। तो ये जो भागला वगैरह होगा, बाबा यशवंतराव जी का ये जो सब था वो राजगृह में पड़ा था। उस समय केटी आहिर, डी बाविस्कर, हमारे एक दोस्त थे NG मेश्राम जो सिद्धार्थ कॉलेज में प्रिंसिपल थे, ऐसे बहुत सारे लोग थे। उस समय में यशवंतराव जी का ओडी नीचे पड़ा था और उस समय में फिर बात निकला कि अभी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का अध्यक्ष कौन बनेगा। तो बात ये हो गई कि भाई अध्यक्ष बनने के लिए अभी इसमें क्योंकि बच्चे छोटे थे, भीमराव जी भी छोटे थे और प्रकाश जी भी छोटे थे, तो सभी लोगों ने मिलकर बोला कि मीराताई को अध्यक्ष बना दो। तो उस समय में वहाँ एक ही सुर से सभी लोगों ने बताया कि हाँ ठीक है, मीराताई को अध्यक्ष बना दो। लेकिन उसमें कुछ होशियार लोग थे जो कि टी आहिरे, डी बाविस्कर और बाकी कुछ जैसे डॉक्टर ज्योतिकर, राम टेके, ऐसे जो लोग हैं वो अलग से जाके वो लोगों ने वहाँ चैरिटी कमिश्नर में एप्लीकेशन दिया कि भाई ऐसा इसमें कोई संविधान में ऐसा तरतूब नहीं है कि कोई भी फैमिली का आदमी गुजर जाता है तो उसके बाद में उनको अध्यक्ष बनाता है, ऐसा कुछ है नहीं, ऐसा बाबा साहब कुछ लिख के नहीं गए, तो हमको आप मार्गदर्शन करो। तो फिर चैरिटी कमिश्नर ने उनको बोला कि आपको एक स्कीम बना के देते हैं और स्कीम के हिसाब से आप वो जो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया है वो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का आप व्यवहार चालू कर सकते हैं। तो फिर वो स्कीम बनी 1981 में, और वो 81 में स्कीम बनने के बाद में ऐसे जैसे दो भाग थे, मीराताई भी काम करती थी, लेकिन मुझे ये सब अच्छा नहीं लगता था। मैं पहले से बाबा साहब आम्बेडकर का घराना को बहुत चाहता हूँ, मेरे दिल से ये घराने के लिए मैं बोला बाबा साहब कुछ नहीं कर सके समझो, लेकिन हम उनकी इतनी बड़ी प्रजा है हमारे, तो हम लोग सब मिलके क्यों ना करें कुछ। तो अभी वो हिसाब से मैं भीमराव साहब से जुड़ा हुआ हूँ और हम इकट्ठे हो गए। हालांकि मैंने उसके पहले भी कोशिश किया था। मैं डॉक्टर ज्योतिकर साहब वो हमारे संबंधी में होते थे, वो जब भी आते थे मेरे घर में ही रुकते थे, तो वो मेरी मिसिस भी हमेशा उनको बोलती थी ये क्या झगड़ा लगा के रखा है। मेरी मिसिस मराठा है लेकिन फिर भी वो उनको ये बताती थी अरे बाबा साहब का इतना बड़ा घराना है, उनके सामने आप लोग क्यों लड़ रहे हो, उनके सामने क्यों आप ये कर रहे हो, वो हमेशा बोलती थी। तो ज्योतिकर साहब भी बोलते हाँ बेटा तो ये तो सही है तेरी बात को। तो मैं एक टाइम ज्योतिकर को लेके मैं राजगुरु चला गया। ये हकीकत की बात है। मैं ज्योतिकर साहब को राजगुरु लेके गया, वहां राजगुरु में मीराताई जी ने जैसे ऐसा दरवाजा खोला, सामने ज्योतिकर को पाया तो ऐसा दरवाजा जोर से बंद किया, अरे ज्योतिकर तू, ऐसा करके दरवाजा बंद किया कि मैं भी हक्का बक्का रह गया। फिर उनको लेके फिर मैं आया, फिर हम लोग प्रकाश जी से मिले, यहाँ आए थे प्रेस में, और प्रकाश जी से भी मिले, उनसे भी बातचीत हुआ। तो मेरी कोशिश चालू थी कि भाई ये कैसे भी करके ये जो दूरी है एक दूसरे के, इसमें धर्म का काम नहीं हो सकता। तो धर्म का काम करने के लिए अपने को चाहिए कि अम्बेडकर घराना यही ये धर्म को आगे लेके जा सकता है। और उन्होंने जो इतने सालों में महाउपासिका मीराताई अम्बेडकर ने जो काम किया है, कोई औरत का इतना काम नहीं होता है, इतना जबरदस्त काम। हर जगह में देखता हूँ कि 24 राज्यों में उन्होंने हर जगह पे समितियां बनाई, हर जगह पे कार्यक्रम दिए, हर जगह पे यहाँ भी आप देखते हैं तो चैत्य भूमि में सभी शिविरें होती है, 22 जात की शिविरें, अलग अलग शिविर, हाँ 24 शिविरें होती है अलग अलग। तो ये सब शिविरें वगैरह होता है, सही मायने में धर्म का काम हो रहा है। हम लोग भी
ढंग का काम करते थे, लेकिन हमारे पास में ये कोर्ट कचहरी में ज्यादा उलझे रहे। कुछ लोग हमारी मेरी नहीं सुनते थे। अभी मुझे जब ट्रस्टी चेयरमैन बनाया तो मैं पहले ही इनको बोला कि मुझे भीमराव साहब अंबेडकर को ट्रस्टी बनाना है, ट्रस्टी चेयरमैन बनाना। हम लोग कोर्ट के पास चले, मैं बोला मैं अपना रिजाइन देता हूँ, ट्रस्टी चेयरमैन भीमराव साहब को बनाना है। लेकिन कुछ हमारे लोग समझ गए कि अभी कोर्ट में केस चालू है, अभी हमको इतना ये नहीं मिला है, जैसे मिल जाएगा कि उसके बाद में हम भीमराव जी को भी ये ट्रस्टी चेयरमैन वगैरह बनाए। तब तक हम लोग उनके साथ में काम करते हैं, उनके आदेश के हिसाब से काम करते हैं। बाबा साहब का जो घराना है हमारे लिए, ऐसा बोलो ना कि हमारे बाबा ने, हमारा बाबा जो है ना वो गिनती नहीं जानता था। इतना पढ़ा लिखा आदमी गिनती नहीं जानता था। हमने 1 रोटी मांगी, उन्होंने 100 रोटी कमा दी। तो ये बाबा साहब की हमारी देन है। आज मेरे 3 बच्चे पायलट है, मेरी बेबी है वो लंदन में है। तो इतना सब बहुत सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की बदौलत है। और हमारा ये जैसे हम बोलते हैं ना कि हमारा खून जो है वो बाबा साहब ने दिया है, उसमें बाबा साहब का खून चलता है, बाबा साहब का खून बहता है। जैसे भीमराव के अंदर बाबा साहब का खून बहता है, वैसे हमारे अंदर भी, हम सभी लोगों के अंदर बाबा साहब का खून बहता है। और हम बाबा साहब का ये जो कारवा है वो हम लोग पीछे नहीं जाने देंगे, आगे आगे लेके जाएंगे। और मोरार जी जैसे तो अभी नहीं रहा बेचारा, मालूम नहीं कोई क्या बीमारी हो गई मुख पीछे, तो अभी वो तो नहीं रहा। लेकिन अभी हमारे सामने एक बहुत बड़ा दूसरा भी गुजराती आके खड़ा है, और उसका नाम भी हिटलर, जानते हैं आप सब, है ना। तो वो हमारे ऊपर हमला करेगा, उसके पहले हमको तैयार रहना पड़ेगा। ये संविधान को हम हमारे रक्त के लास्ट बूंद तक हम सींचेंगे, और संविधान है उसको कैसे भी करके हम बदलने नहीं देंगे। ये हमारे बाप ने हमारा जो दिया हुआ है वो पूरे वर्ल्ड में, ये न भूतो न भविष्य, ऐसा वर्ल्ड में ऐसा कोई संविधान नहीं है। ये मूर्ख लोग जो यदि बदलना भी चाहते हैं तो ये नहीं बदल सकते। ऐसा कह के मैं आप सभी से विदाई देता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। एक 2 मिनिटं स्पर्धा राहून आज सदस्य आहोत। त्यानंतर कुठल्या पटनामध्ये सहभागी झालेले रामदास घागरे यांचं सुद्धा निधन झालेलं आहे आणि घागरे आमदार झाले आते त्यानंतर काल विनाशतो माते भवान संतरायो सुखी दीर्घायुको भवा विवादेन शीलसरिचावटा पचायनो तत्तारो धम्मवर्थन्ति आयुवन्नं सुखं बलन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानु संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। नखिने शरणं नायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम्। नखिने शरणं नायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम्। नखिने शरणं नायं शम्भो मे